कशा आहात सगळे? अगदी मस्त असाल अशी आशा करते. तर सॉरी, तब्येत अजिबात ठीक नाही. खोकला काही केल्या राहीना झालाय. सर्दी वगैरे बरी झाली. पण सकाळी उठूशीच वाटत नव्हतं अजिबातच. त्यात पिरियडची डेट लेडीजला माहिती ह्या गोष्टींचा किती त्रास होतो. तर सकाळी मला अक्षरशः उठवत नव्हतं आणि हे दोघं बिचारे उठून स्वराज त्याचे पप्पा उठून त्यांनी त्याचं आवरून वगैरे ते दोघंही विदाऊट टिफिन निघून गेले. त्यांनी त्याला 2-3 इडल्या घेऊन दिल्या टिफिनला. त्यांनी 1-2 इडल्यांचा नाश्ता वगैरे केला आणि मग ते पण गेले. त्यानंतर मी 9ला उठले, ते पण बळच, कारण सुट्टी घ्यायची नव्हती. लेट गेलेली जॉबला 1-1.5 तास, पण मुलांची एक्झाम सुरू होणारी उद्यापासून, मग सुट्टी घेणं पण तितकंच म्हणजे हे नव्हतं की आजारी तरी का गेलीस म्हणून असं. तर जाणं तितकंच गरजेचं होतं आणि मग मी पण टिफिन नेलेला नव्हता अजिबात. पण थँक्यू माझ्या सगळ्या स्टाफला की ज्यांनी मला जेवायला दिलं. आणि हो, त्यांच्या टिफिनमध्येच मी खाल्लं, त्यामुळे माझा दिवस गेला कसा तरी व्यवस्थित. कारण स्कूलमध्ये लिटरली 4 वाजेपर्यंत थांबलेले, एक्झामची सगळी तयारी वगैरे चाललेली होती. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा गेला सगळा. तर आता मस्त इकडे ना काढा ठेवलाय हळदीचा, त्यानंतर तुळशीचे पानं आणि ओवा वगैरे टाकलेला आहे. तर आता हा काढा घेऊन झोपते. खोकला काही केल्या जायना झालाय. सरकारीतलं औषध, हॉस्पिटलमधल्या 2 बॉटल सगळ्या घेऊन झालेलं आहे. तर असं काहीसं रुटीन होतं. मग संध्याकाळी छान स्वयंपाक बनवला. चपाती, डाळ, तिखट डाळ बनवलेली. त्यानंतर मग थोडीशी खीर बनवली. पप्पा आले तर त्यांनी घरचं दूध आणलेलं होतं गाईचं. आणि त्यानंतर शेपूची भाजी आणलेली होती, तर मग शेपूची भाजी. मग असं सगळं म्हटलं, दिवसभर कुणालाच घरची भाकर खायला भेटलेली नाही, पोटभर अन्न भेटलं नाही. तर आता संध्याकाळी मस्त जेवण करूया. तर मग अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझं सगळं काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि आता इकडे कडा ठेवलाय मी माझ्यासाठी. आता कडा वगैरे पिऊन मग झोपते.